दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भक्तांनो, तुमच्या जीवनात एखादा क्षण असा येतो जेव्हा सगळं अंधारलेलं वाटतं, मार्ग सापडत नाही आणि आशेचा एक छोटा सुद्धा किरण दिसत नाही. पण अशाच अंधारात एक दिव्य प्रकाश प्रकट होतो, श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा, ज्यांच्या कृपेने दगडालाही बोलता येतं, अश्रूंनाही आधार मिळतो आणि बंद नशिबालाही नव्याने चालायला शिकवता येतं. आज आपण ऐकणार आहोत प्रभूंच्या कृपेचा एक अद्भुत अध्याय. असा अध्याय ज्याचं श्रवण मात्र केल्याने पापांचं क्षालन होतं आणि मनामध्ये परम शांती नांदते. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून ऐका आणि जर श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हा अध्याय शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेव्हा आपण भक्तीच्या या प्रसारात एकत्र निघतो तेव्हाच परमेश्वर स्वतः पुढे येतो. जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया. श्रीपाद श्री वल्लभांचे विराट स्वरूप. गणपती शास्त्री नावाचा एक युवक वेद अध्ययन करण्यासाठी वायसपूर, सध्याचे काकीनाडा या नगरात आपल्या गुरुघरी राहत होता. त्याच्या घराजवळ गुरुदेवांचे शेत होते, गाई वासरे होते. गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे काम सुद्धा करीत असे. एके दिवशी तो त्यांना घेऊन रानात गेला असताना त्याला 10 वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो गुरुदेवांच्या शेतात आला. त्यांच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा गणपतीचा दृढ विश्वास झाला. त्याने त्या सुकुमार बालकास विचारले, तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही, परंतु हे पूर्ण सत्य नाही. माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते सर्व सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते संपूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही पूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परम सत्य आहे. ते अवधूतांनास ज्ञात आहे. माझा धर्म हा परम धर्म आहे, जो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधार सुद्धा आहे. हेच माझे परम प्रिय तत्व आहे. हे सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस गोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य ऐकताच गणपती शास्त्रीच्या अंगात कापरे भरले. कारण त्यांच्या जन्मपत्रिकेत या काळात त्यांची दयनीय स्थिती दाखवली होती. परंतु श्रीपाद प्रभूंनी शनिदेवांशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपती शास्त्रीचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले. तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला.
गणपतीने त्याच्याकडे पाहिले. त्याचबरोबर एक 10 वर्षाची कन्या होती. दिसावयास दोघे अति सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते. बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयन मनोहरी होते. त्याच वेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी गाडीतून उतरले. त्यांच्या बरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले. श्रेष्ठीना त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठीला म्हणाले, आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटते? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहरी दृश्य आहे. श्रीपाद म्हणाले, बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे. आजोबा म्हणाले, श्रीपादा, यातील वेदांत विषय मला समजत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात वेदांत काय आहे? श्रीहरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून आपल्या माय गतीस पाहून आश्चर्यचकित होता. ही सृष्टी 9 रसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. श्रीपाद श्रेष्ठीला म्हणाले, आजोबा, जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाही, तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत राहील. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले. ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतज्ञ झाले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, लीलेने, महिमेने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवताराचा कार्यभाग आहे. प्रभू असे बोलत असताना त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकून गेली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असताना त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. त्या आंब्याच्या झाडास एक आंबा होता. तो कच्चा होता, परंतु प्रभूंच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला. तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला. प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलवीत असतो. मालिन्य रहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरूपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च अनंताचा आस्वाद घेतात. सर्व धर्मात, सर्व ममात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये सर्वत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवतांच्या स्वरूपात अंतर्हित ज्वालाने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मातीतील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेते. त्यांच्याशी प्रेमपणे संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे.
मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. समस्त गुरु स्वरूप माझेच आहे. जो साधक माझी निर्मळ भाव भक्तीने आराधना करतो, जीवनाचा सार भार माझ्यावर सोपून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल. पिटिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधी कोणत्याही सहकार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन. पिटिकापुरम क्षेत्री चित्रा या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेन, त्याला मी ऋण बंधनातून मुक्त करेन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील, असा माझा आशीर्वाद आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिटिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल, त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले. श्रीपाद राजा शरण प्रपत्ते. श्री शंकर भट कुरुगट्टी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन. शेकडो मैलाचा प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अंती शंकर भट कुरुगट्टी या दिव्य स्थानी सकाळी श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे जाणवले. प्रभूंच्या पाणीदार नेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान ज्योती स्वरूपात ओसळत होती. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा व प्रेम याची प्राप्ती काही प्रयास न करता होत असे. इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निसाकार होऊन सगुण रूपाने मानव आकार होऊन डोळ्यांसमोर दिसल्याने शंकर भट भावविभोर झाले. श्रीपाद प्रभूंच्या अंत्यानं प्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते. प्रभूंच्या मुखाकडे पाहताच शंकर भटास एक अलौकिक शांती, वात्सल्य आणि प्रेम त्यांच्या अंतरंगात व्यापून त्यांचे मन, शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या चरणांना अत्यंत श्रद्धा भावाने स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्यासारखे वाटत होते. शंकर भटाच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो अगदी शंकर भटाच्या शरीरासारखा होता. श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य करीत विचारले, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे, ते कळाले का? शंकर भट उत्तरला, प्रभू, तो आकार मी पाहिला. तो माझ्यासारखा वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळाले नाही. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भटा, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पाप पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुष आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्य पुरुष आणि एक पाप पुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो, तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्र रहित कर्म करून घेतात. आपल्याला उपजीविकेपुरतेच धन घ्यावे. आमचे आजोबा बापन्नचार्यलू, पिता श्री अप्पलराज शर्मा हे दोघे सहब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राजअंबा या दोघी परम पवित्र स्त्रिया आहेत. यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या उजव्या हाताच्या बोटाने भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली. त्यात काही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, थोडे चांदी, नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नी प्रकट झाला. शंकर भटाच्या शरीरातून निघालेला पाप पुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रानेच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. परंतु शंकर भटाच्या शरीरात अग्नीचा भडका उडाला.
तो स्वामी मला वाचवा अशी अर्थस्वरात विनंती करू लागला. त्यावेळी प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून शंकर भटास स्पर्श केला. त्या स्पर्शाने शंकर भटाचे शरीर शीतल झाले. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले. नाडींचे स्पंदन थांबल्यासारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले. समाधी अवस्थेतून ज्यावेळी शंकर भट बाहेर आले त्यावेळी मध्यांतरची वेळ झाली होती. तो गुरुवारचा दिवस होता. श्रीपाद प्रभू स्थान संध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते. भक्तगणांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला. कमंडळूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काक बळीसाठी काढून ठेवले. प्रभूंनी शंकर भटास अत्यंत मधुर अशा सुरात हाक मारली. त्यांच्या हातात चांदीचे पात्र होते. त्यात हलवा भरलेला होता. त्यातील थोडा त्यांनी आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्यांनी भूमातेस अर्पण केला. तो भूमातेने स्वीकार केला. नंतर तो प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यास शंकर भटाने दिला. सर्वांना दिल्यानंतर सुद्धा त्या पात्रात अजून हलवा भरलेलाच होता. प्रभूंच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला. श्रीपाद राजा शरण प्रपत्ते. हे अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो. तुमच्या सर्वांवर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो. ही श्रीपाद चरणी प्रार्थना. धन्यवाद.